सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणारा पक्ष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आणि यावरच विरोधकांनी खूप मोठे गंभीर आरोप केले आहेत. काय आरोप केले आहेत तर त्यांचे फॉलोअर्स फेक आहेत. ते भारतातील नाहीत, परदेशातले आणि पाकिस्तानमधले आहेत असे गंभीर आरोप कॉक्रोच जनता पार्टीवर करण्यात आले आहेत. यावर प्रत्युत्तर देण्यासाठी स्वतः कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. आता त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय सांगितलं आहे हे आपण जाणून घेणारच आहोत. तर मित्रांनो, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात अपडेट कट्टा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेमकं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे, कोणते पुरावे दिले आहेत, चला तर जाणून घेऊयात. अभिजित दिपके यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटचे थेट इनसाइट म्हणजे अधिकृत आकडेवारी स्क्रीनवर दाखवली आहे आणि यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या अकाउंटवरील तब्बल 54.60% फॉलोअर्स हे भारतातील असल्याचे समोर आले आहे. होय, ज्या अकाउंटवर परदेशी आणि पाकिस्तानी फॉलोअर्स असल्याचे आरोप होत होते त्याच अकाउंटची अधिकृत आकडेवारी आता काही वेगळंच सांगत आहे. याशिवाय अमेरिकेतील फॉलोअर्स फक्त 1% असल्याचे दिसत आहे, तर युनायटेड किंगडम, कॅनडा आणि UAE मधील फॉलोअर्स 1%पेक्षाही कमी आहेत. म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीला सर्वाधिक पाठिंबा हा भारतीय तरुणांकडूनच मिळत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. यानंतर सोशल मीडियावर ही मोठी चर्चा सुरू झाली आहे. काही जण म्हणत आहेत की विरोधकांनी मुद्दाम चुकीची माहिती पसरवली आहे, तर काही जण अजूनही या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र आता अभिजित दिपके यांनी थेट पुरावे समोर आणल्यामुळे या वादाला आणखी एक नवीन वळण मिळालं आहे. तुम्हाला काय वाटतं की ही जी अधिकृत माहिती म्हणजे आकडेवारी समोर आली आहे ती खरी आहे का, की जी आकडेवारी समोर आली आहे त्यामुळे विरोधकांची तोंड बंद झाली आहेत? या सगळ्यावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि अशाच सोशल मीडिया ट्रेंडसाठी आमच्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.